नमस्कार, माझे नाव पूजा ज्ञानेश्वर मिस्त्री. माझी मुलगीचं नाव निधी ज्ञानेश्वर मिस्त्री. ती सिनियर केजी बी क्लासमध्ये शिकते. आणि सांगायचं राहिलं तर श्री छत्रपती विद्या संकुल विषयी तर शब्द अपूर्ण आहे. कारण ही शाळा नव्हते नाही तर ही शिक्षणाचं माहेर घर आहे, संस्काराचं माहेर घर आहे. या शाळेत माझ्या मुलीला शिकवलं तर तिचं भविष्य खूप ब्राईट होणार आहे हे मला दिसून आलेलं आहे. म्हणून मी माझ्या मुलीचं इथं ॲडमिशन केलेलं आहे. आणि सांगायचं राहिलं तर आता जो कार्यक्रम झाला आपला सप्तरंग 2025 याच्याविषयी शब्दच नाहीये. कारण इतक्या कमी वयात एवढा स्टेजवरती जाऊन परफॉर्मन्स करणं हे आपल्यासारख्यांना शक्य नाही. कारण एवढे छोटे छोटे मुलं एवढा छान परफॉर्मन्स करता, एवढी तेज डेअरिंग आहे त्यांना आतापासून, तर ते पुढे जाऊन खूप छान त्यांचं फ्युचर ब्राईट होणार आहे. आणि ह्या ज्या शाळेत जे नवीन नवीन कार्यक्रम होता त्याच्यामुळे मुलं मेंटली फिजिकली खूप फिट होत आहे आणि त्यांच्यावर संस्कारही खूप छान पडत आहे. जशी की जे नाव दिलं आहे आपलं श्री छत्रपती विद्या संकुल, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे संस्कार होते, जे त्यांचे शिक्षणासाठी किंवा आपल्या पिढीसाठी जी चालना दिली आहे त्याच्यावर आपले मुलंही त्या चालनेवर चालणार आहे. आणि त्यांचे जे पायाचे जे ठसे उमटले शिक्षणाविषयी, समाजात आदर निर्माण करण्याविषयी, त्याच्याविषयी आपले मुलंही शिवाजी महाराजांचे संस्कार जीवनात अवलंबन करतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करते. आणि परत जे झालं आता सप्तरंग, त्या सप्तरंगाची जी प्लॅनिंग होती, खूप मॅनेजमेंटही खूप छान केलं आहे शिक्षण संस्थेने. आपल्या प्रिन्सिपलांनी, आपल्या टीचर स्टाफनी खूप छान सपोर्ट केला आहे. आणि परत जे कार्यक्रम जिथं आयोजन केलं आहे त्यांनी ओपन प्लेसमध्ये ठेवलं आहे, निसर्गाच्या सानिध्यात ठेवला होता, तर ते खूप छान वाटलं आम्हाला. आणि जर आता आमच्या मुलाचं भविष्य ब्राईट झालं आहे, आता मी तुम्हाला सांगते की आपल्या जे मुलांना भविष्य, आपल्या मुलांचं भविष्य जर तुम्हाला ब्राईट करायचं असेल, उज्ज्वल करायचं असेल तर श्री छत्रपती विद्या संकुलमध्ये मुलांचं ॲडमिशन नक्की करा. आणि त्यांच्या भविष्याचा विचार तुम्ही आता सोडून द्या. कारण त्याचा विचार आता आपण या शाळेच्या हातात देतोय. आणि त्या शाळेवर आपल्या मुलांवर जे संस्कार होतील ते शाळा करेल, टीचर स्टाफ करेल. आणि आता आपल्या मुलांच्या भविष्याची काळजी करू नका, एवढं बोलते. जय हिंद.